मुलांनो, आज आपण पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयाची व्याख्या तुम्हाला आता माहीत आहे. कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कोणत्याही काटकोन त्रिकोणात, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कर्णाचा वर्ग, काटकोनासमोरील बाजू AC हा कर्ण आहे. ACचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग, हे आपल्याला दाखवायचं आहे. दिलेलं काय काय आहे? त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC, A', D', C आणि आपल्याला दाखवायचं आहे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. लंब टाकलेला आहे कारण आपण काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचा या गुणधर्माचा उपयोग करणार आहोत. काटकोन त्रिकोणांची समरूपता काल आपण बघितलेलं आहे. कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लंब त्रिकोणाचे दोन त्रिकोणात विभाजन करतो आणि आपल्याला एकूण 3 त्रिकोण मिळतात. त्रिकोण ABC हा एक काटकोन त्रिकोण, त्रिकोण ADB हा दुसरा काटकोन त्रिकोण आणि त्रिकोण BDC हा तिसरा काटकोन त्रिकोण. हे तिन्ही त्रिकोण आपण समरूप करून बघितलेले आहेत. त्यामुळं आता त्या गुणधर्माचा उपयोग करतोय आपण. सिद्धता: त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. काटकोन त्रिकोणाची समरूपता. मग आता त्यामध्ये आपल्याला एका वेळी 2 त्रिकोण घ्यायचे. पहिला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB. त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे बाजू प्रमाणात AB छेद AD बरोबर AC छेद AB. बघा, AB छेद AD, AB छेद AD बरोबर AC छेद AB. तिरका गुणाकार करून ABचा वर्ग बरोबर AD गुणिले AC. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. तसंच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. पुन्हा एकदा AB छेद BD बरोबर AC छेद BC बरोबर BC छेद DC. BC वर्ग बरोबर AC गुणिले DC. विधान 3 आणि विधान 4ची आपण बेरीज करतो. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AD गुणिले AC अधिक AC गुणिले DC. विधान 3 आणि 4ची बेरीज करून AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर AD गुणिले AC अधिक AC गुणिले DC. AC कॉमन काढलेली आहे आपण. त्यामुळं AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC सामायिक DC अधिक AD. आपल्याला माहिती आहे DC अधिक AD बरोबर AC, A', D', C म्हणून AC गुणिले AC बरोबर ACचा वर्ग. ही पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता होती. आता त्याचा व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुम्हाला. प्रमेयाचा पक्ष हा व्यत्यासात साध्य असेल आणि प्रमेयाचं साध्य हे व्यत्यासात पक्ष असेल. म्हणजेच आपल्याला 2 विधानांची अदलाबदल करायची असते. उदाहरणार्थ आपण पायथागोरसमध्ये काय म्हणतो? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता उलटं करणार आहे आपण. जर कोणत्याही त्रिकोणात, आपल्याला माहीत नाही तो काटकोन त्रिकोण आहे का, कोणत्याही त्रिकोणात जर एखाद्या बाजूचा वर्ग
इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला दिलेला आहे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग आणि दाखवायचं आहे कोन ABC बरोबर 90. कोन ABC बरोबर 90. तर त्यासाठी परत एकदा विधान बघा. कोणत्याही त्रिकोणात जर एखाद्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. पक्ष आहे त्रिकोण ABC मध्ये AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग आणि साध्य आहे कोन ABC बरोबर 90 अंश. हे दाखवायचं आहे आपल्याला माहीत नाही आहे ABC बरोबर 90 अंश. हा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. आता यासाठी आपण रचना करतोय. त्रिकोण PQR आपण काढलेला आहे. कसा? AB बरोबर PQ, BC बरोबर QR आणि कोन PQR बरोबर 90 अंश. कोन PQR बरोबर 90 अंश ही रचना आहे. आता त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश रचना आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR वर्ग. पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR वर्ग. आपल्याला माहिती आहे PQ बरोबर AB, QR बरोबर BC म्हणून PQ वर्ग अधिक QR बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. परंतु आपल्याला पक्ष काय दिलेला आहे? AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर PR वर्ग म्हणजेच AC बरोबर PR. आपल्याला दोन त्रिकोणांची तिसरी बाजू सुद्धा एकरूप मिळाली. कोणत्या कोणत्या त्रिकोणात? ABC व त्रिकोण PQR मध्ये. AB बरोबर PQ आणि BC बरोबर QR ही आपली रचना होती. AC बरोबर PR हे आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणून मग त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR कसोटी बा. कसोटी बाजू बाजू बाजू. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR कसोटी बा. आता जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप आहेत. म्हणून ABC एकरूप त्रिकोण PQR बरोबर 90 अंश. म्हणून ABC बरोबर 90 अंश. प्रमेय सिद्ध झालेलं आहे. आता पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन म्हणजे उपयोग कोणता होतो? पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला काही गुणधर्म तयार करता येतात. तर त्याला प्रमेयाचं उपयोजन म्हणायचं. तर पायथागोरसच्या प्रमेयात आपण काटकोन त्रिकोणाचे कर्ण आणि इतर दोन काटकोन करणाऱ्या बाजू यांचा परस्पर संबंध पाहिला. पायथागोरस आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या बाजूंविषयी माहिती सांगतो. म्हणजेच त्या पायथागोरसच्या प्रमेयात आपण काटकोन त्रिकोणाचा वापर केला आणि त्या वापर करून आपण बाजूंचे परस्पर संबंध बघितले. आता आपण लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोणासाठी पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग कसा केला जातो ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण लघुकोन त्रिकोण विचारात घेऊया. लघुकोन त्रिकोण ABC या त्रिकोणात तीनही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत. म्हणजेच हा लघुकोन त्रिकोण आहे आणि AD लंब BC आहे. AB या बाजूला C नाव दिलंय.
बी सी या बाजूला ए नाव दिलं आहे आणि ए सी या बाजूला बी नाव दिलेलं आहे. डी सी ही बाजू एक्स आहे आणि बी डी ही बाजू ए वजा एक्स. ए डी हा लंब पी या नावानं ओळखला गेला आहे आणि आपल्याला आता सिद्ध करायचं आहे ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा 2 बी सी गुणिले डी सी. ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा 2 बी सी गुणिले डी सी. पुन्हा एकदा पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपण लघुकोन त्रिकोणांचे काही गुणधर्म सिद्ध करणार आहे. तर त्यासाठी आपण लघुकोन त्रिकोण घेतलेला आहे ए बी सी, त्यामध्ये ए डी लंब बी सी टाकलेला आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा 2 बी सी गुणिले डी सी. सिद्धता करूया. त्रिकोण ए बी सी मध्ये ए सीला आपण बी नाव दिलेलं आहे, ए डीला पी नाव दिलेलं आहे, ही आहे ए डी. ए डीला पी नाव दिलेलं आहे. ए सीला बी नाव दिलेलं आहे, ए डीला पी नाव दिलेलं आहे, डी सीला एक्स आणि बी डी बरोबर ए वजा एक्स आणि बी सी बरोबर आहे ए. बी सी बरोबर आहे ए. त्रिकोण ए डी बी मध्ये पहिल्यांदा त्रिकोण घेऊया. ए डी बी कोण ए डी बी बरोबर 90 अंश. ए डी बी बरोबर 90 अंश कारण ए डी लंब बी सी. मग आता पायथागोरस प्रमाणे सी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक ए वजा एक्स कंसाचा वर्ग. विस्तार करूया. सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2 एक्स अधिक एक्स वर्ग अधिक पी वर्ग. दुसरा त्रिकोण घ्यायचा आहे आपल्याला ए डी सी. कोण ए डी सी 90 अंश आहे, कर्ण आहे बी म्हणून बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्स वर्ग म्हणजे पी वर्ग बरोबर बी वर्ग वजा एक्स वर्ग. लक्षात येते का बघा. ए डी सी हा काटकोन त्रिकोण, कर्ण बी, बी वर्ग बरोबर पी वर्ग वजा एक्स वर्ग म्हणून पी वर्गची किंमत आहे बी वर्ग वजा एक्स वर्ग. आता आपलं पहिलं जे विधान होतं त्याच्यामध्ये आपण पीची किंमत ठेवणार आहे. सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2 एक्स अधिक एक्स वर्ग वजा पी वर्गची किंमत आहे बी वर्ग वजा एक्स वर्ग. एक्स वर्ग काढून टाकले आपण म्हणजे सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2 एक्स वजा बी वर्ग. आता आपल्याला पुन्हा एकदा किमती घालायच्या आहेत. सी वर्ग म्हणजे ए बी वर्ग, ए वर्ग म्हणजे बी सी वर्ग, बी वर्ग म्हणजे ए सी वर्ग आणि 2 ए म्हणजे बी सी आणि एक्स म्हणजे डी सी. पुन्हा एकदा सी वर्ग म्हणजे ए बी वर्ग, ए वर्ग म्हणजे बी सी वर्ग, बी वर्ग म्हणजे ए सी वर्ग आणि वजा 2 एक्स म्हणजे वजा 2 बी सी गुणिले डी सी. आता विशालकोन त्रिकोण घेऊया. त्रिकोण ए सी बी हा विशालकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ए सी बी हा विशालकोन त्रिकोण आहे. बी सी बाजू पुढं वाढवून बी डॅश सी डॅश डी आपण ए डी हा लंब टाकलेला आहे. त्रिकोणाच्या बाहेर तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाची उंची विशालकोन त्रिकोणाच्या बाहेर येते, त्यामुळं ए डी ही उंची त्रिकोणाच्या बाहेर आहे. ए सी बरोबर बी, बी सी बरोबर ए बी बरोबर सी, डी सी बरोबर एक्स आणि ए डी बरोबर पी.
आता साध्य ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक 2 बी सी गुणिले डी सी. किमती घालूया. त्रिकोण ए डी बी, काटकोन त्रिकोण घेतोय आपण. ए डी बी, कोण ए डी बी बरोबर 90 अंश, म्हणून सी वर्ग म्हणजे ए बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्स अधिक ए कंसाचा वर्ग. बी डी म्हणजे एक्स आणि ए, एक्स अधिक ए कंसाचा वर्ग. विस्तार करूया. सी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक 2 एक्स अधिक ए वर्ग. त्रिकोण ए डी सी मध्ये, ए डी सी मध्ये बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्स वर्ग. मगासारखा छोटा त्रिकोण बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक एक्स वर्ग, म्हणून पी वर्ग बरोबर पी वर्ग वजा एक्स वर्ग. पुन्हा एकदा विधान 1 मध्ये पी ची किंमत ठेवूया. सी वर्ग बरोबर बी वर्ग वजा एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक 2 एक्स अधिक ए वर्ग. एक्स वर्ग काढून टाकले. पुन्हा एकदा बी वर्गची किंमत, सी वर्गची किंमत आहे ए बी वर्ग, ए वर्गची किंमत आहे बी सी वर्ग आणि बी वर्गची किंमत आहे ए सी वर्ग बरोबर 2 ए म्हणजे बी सी आणि गुणिले डी सी. त्यामुळं या 2 गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला अपोलोनियसच्या प्रमेयाची सिद्धता मिळते. अपोलोनियसचं प्रमेय. अपोलोनियसचं प्रमेय आपल्याला कोणत्याही त्रिकोणासाठी वापरता येतं. त्या त्रिकोणात आपण मध्यगा काढतो आणि रचना म्हणून एक लंब टाकतो. तर मध्यगेचा वापर करून आपल्याला त्रिकोणाचा हा गुणधर्म सिद्ध करायचा आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये ए एम ही मध्यगा, बी डॅश एम डॅश सी, बी डॅश एम डॅश सी. आपल्याला दाखवायचं आहे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर ए एमच्या वर्गाची दुप्पट अधिक बी एमच्या वर्गाची दुप्पट. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणात शिरोबिंदूवरून जर पायावर मध्यगा टाकली तर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट, पायाच्या निम्म्या भागाच्या वर्गाची दुप्पट या दोघांची बेरीज इतर 2 बाजूंच्या वर्गांबरोबर असते. पुन्हा एकदा, कोणत्याही त्रिकोणात जर शिरोबिंदूवरून पायावर मध्यगा टाकली तर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट अधिक पायाच्या निम्म्या भागाच्या वर्गाची दुप्पट यांची बेरीज ही इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते. म्हणजे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दुप्पट ए एम वर्ग अधिक दुप्पट पी एम वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हे सिद्ध करायला आपण आता मगाचा गुणधर्म वापरणार आहे. रचना केली आपण ए डी लंब बी सी आणि आता घेतोय आपण त्रिकोण ए बी सी. ए एम ही मध्यगा, ए एम बी हा मोठा कोन आहे 90 पेक्षा आणि ए एम सी हा लहान कोन आहे 90 पेक्षा. तर आता मगाचे गुणधर्म आपण सरळ लिहितोय. ए बी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक दुप्पट बी एम गुणिले एम डी. ए बी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक दुप्पट बी एम गुणिले एम डी. तसंच त्रिकोण एम सी या लघुकोनात, लघुकोन त्रिकोणात ए सी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम बी वर्ग बरोबर दुप्पट बी एम गुणिले एम डी.
या दोघांची बेरीज करू. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर दुप्पट AM वर्ग अधिक दुप्पट BM वर्ग. कारण BM गुणिले MD हे एकदा अधिक होतं आणि एकदा वजा, ते दोन्ही कॅन्सल झालं, दोन्ही काढून टाकलेलं आहे आपण. म्हणून AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर दुप्पट AM वर्ग अधिक दुप्पट BM वर्ग. अपोलोनियसचं प्रमेय सिद्ध झालेलं आहे. उद्या आपण वर्तुळाची प्रमेय आणि त्यांच्या सिद्धता पाहणार आहे.